हा विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपल्याला एक नवीन व्हिडिओला सुरुवात करायचं आहे की आज आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 3 आकार जे आहेत ते आकार म्हणजे आपल्याला आजच्या चित्रामध्ये आपल्याला एक आकार काढून त्याची शेडिंग करणार आहोत। आकार म्हणजे कोणते, आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये एक शंकू, दुसरा आपल्याला घ्यायचा आहे एक वर्तुळ आणि तिसरा आहे दंडगोल। या 3 याच्यावरती आपल्याला शेडिंग करायचं आहे। म्हणजे काय, आपण अगोदर शंकू, दंडगोल आणि वर्तुळ आहे नाही सर्कल याच्यावरती आपण ड्रॉइंग करून आपल्याला त्याच्यावरती काय करायचं आहे, आज पेन्सिलच्या साहाय्याने शेडिंग करायचं। म्हणजे आजचा विषय जो आहे आपला शेडिंगचा आहे, एक वस्तू काढणे आणि त्या वस्तूचं शेडिंग करणे, डार्क टू लाईट मध्ये आपल्याला या ठिकाणी शेडिंग करायचं आहे। तर आज आपण काय करू, सुरुवातीला एक शंकूचा आकार घेऊ आणि त्या शंकूचा आकार घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, शेडिंग तयार करायचं आहे। पहा, एक शंकूचा आकार मी या ठिकाणी घेतो। एक शंकूचा आकार घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती शेडिंग आपल्याला करायचं आहे। हे पहा, हा एक शंकूचा आकार आहे। हा आकार आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, आपल्याला कशा पद्धतीत दिसतो तर त्या आकाराचं आपल्याला एक शेडिंग पेन्सिलच्या द्वारे आपल्याला शेडिंग करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, एक सर्कल घ्यायचा आहे। सर्कलवर घेऊन आपल्याला या ठिकाणी त्याचा आकार जो आहे तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, सर्कल घ्यायचं आहे। सर्कल वरती हे पहा, एक सर्कल आहे आणि याच्यावरची जी शेडिंग आहे तर ती शेडिंग आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे। त्याच्यानंतर आपण घेणार आहोत हा एक दंडगोल, तर तो दंडगोल आपल्याला दाखवायचा आहे आणि त्याच्या पद्धतीची शेडिंग आपल्याला करायचं आहे। हे पहा, थोडस आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने या 3 आपण वस्तू दाखवले म्हणजे आकार दाखवले। याच्यामध्ये एक सर्कल आहे, त्याच्यानंतर शंकू आहे, त्याच्यानंतर आपल्याला जो आहे दंडगोल। तर याच्यावरची शेडिंग आपल्याला डार्क टू लाईट आपल्याला शेडिंग करायचं आहे। तर बघा, हा आकार तुम्हाला कसा दिसतो, त्याच्यानंतर एकच रंग आहे, त्याच्यावरती कशा प्रकारची पेन्सिल शेडिंग करायचं आहे। याच्यावरती बघा इथं हायलाइट पडलेलं आहे आणि खालून डार्क आहे, तर ती शेडिंग तुम्हाला कसं करायचं आहे। त्याच्यानंतर हा पार्ट तुम्ही डार्क दाखवलेला, त्याच्यानंतर शेडिंग करताना एका बाजूने तुम्हाला काय करायचं आहे, लाईट टू डार्क, इकडून लाईट इकडे डार्क, इथून लाईट टू डार्क, या बाजूने जर पकडला तर त्या ठिकाणी इकडून लाईट टू डार्क, अशा पद्धतीची शेडिंग आपल्याला आज करायचं आहे। म्हणजे या 3 वस्तूमध्ये म्हणजे 3 डायमेन्शन याच्यामध्ये तुम्हाला रंगकाम या ठिकाणी करायचं किंवा शेडिंग तुम्हाला करायचं आहे। याच्यानंतर काय करणार आपण, हा झाला विषय। तर आपण कधी कधी काय करायचं, याच्यावरती तुम्हाला शेडिंग कलर मध्ये सुद्धा करता येते। हे झालं ब्लॅक व्हाईट मध्ये, आपल्याला पेन्सिलने काय करायचं आहे, याच्यामध्ये शेडिंग करायचं आहे। तर आता ह्या 3 वस्तू आहेत, या 3 वस्तूवरती आपल्याला काय करायचं आहे, शेडिंग करायचं। आजचा विषय काय करायचा आपल्याला, 3 वस्तू आणि त्याच्यावरची शेडिंग, पेन्सिलच्या सहाय्याने आपल्याला शेडिंग करायचं आहे। कुठल्याही वस्तूचा एक आकार घ्या आणि त्याच्यावर शेडिंग करायचं आहे। तुम्हाला जे याच्यातला कुठलाही आकार जो होतो तो आकार घ्या आणि त्याची शेडिंग करायचं आहे। आपण काय करू, फक्त शंकू घेऊ आणि शंकूचा या ठिकाणी आकार आपण सुरुवात करू। बघा, शंकूचा आकार आपल्याला घ्यायचा आहे। एक वस्तू तुम्ही फक्त घ्यायचा आहे, हा शंकू प्रत्येकाने काय करायचं आहे, वहीवरती ड्रॉइंग करायचं आहे, शंकूच्या आकाराचं ड्रॉइंग करायचं आहे। आणि त्याच्यानंतर त्याच्या जो आकार आहे तर त्या आकाराचं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, पेन्सिलच्या सहाय्याने शेडिंग करायचं आहे। बघा, इथं डार्क आहे, त्याच्यानंतर या बाजूने लाईट पकडायचं, या बाजूने डार्क पकडून अशा प्रकारची शेडिंग आपल्याला करायचं आहे। विषय समजला सर्वांना की शेडिंग कसं करायचं। आता ही शेडिंग करत असताना बघा, मी ब्रश तुम्हाला दाखवतो, या ब्रशच्या सहाय्याने मला एक डार्क टोन द्यायचा आपल्याला। या ठिकाणी आता हा भाग दिसला, मी इथं काय करणार आहे, ब्रशच्या सहाय्याने थोडासा हा पार्ट जो आहे तो मी डार्क दाखवणार आहे। सर्वांनी बघा इकडं, म्हणजे आपली जी पेन्सिल आहे तर ही पेन्सिलने काय करायचं, तुम्हाला या बाजूला या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला शेडिंग द्यायचं आहे। पहा, मी काय केले, सुरुवातीला शंकू घेतला, शंकूनंतर आकार घेतल्यानंतर आपल्याला कुठे शेडिंग डार्क करायचा, कुठे लाईट करायचा, हा पार्ट तुम्हाला समजला पाहिजे। म्हणून आज एक शंकूचा आकार घेतला, त्याच्यावरची शेडिंग करताना लक्षात घ्या, या बाजूला रिफ्लेक्शन लाईट असतो
या बाजूला मी तुम्हाला लक्षात सांगताना आपण जे ड्रॉइंग करतो, ड्रॉइंग केल्यानंतर ना आपल्याला कधीही लक्षात ठेवा, ज्या बाजूला लाईट पकडलाय त्या बाजूला लाईट ड्रॉइंग करायचं, ज्या बाजूला डार्क आपण घेतलेलं आहे शेडिंग आहे तर त्या बाजूला थोडंसं डार्क आउटलाईन करायचं, म्हणजे या पद्धती शेडिंग आपल्याला करायचं. त्याच्यानंतर ना या पार्टमध्ये जर आपल्याला इकडून प्रकाश पडला, या बाजूला प्रकाश पडला तर या बाजूला आपल्याला थोडंसं काय करायचं आहे, डार्क दाखवायचं आहे. हे पहा, हे बघा, म्हणजे आपल्याला शंकूमध्ये अशा प्रकारची शेडिंग करता आली पाहिजे. सर्वांनी पेन्सिलच्या सहाय्याने काय करायचं आहे, अशा प्रकारची शेडिंग करायचं आहे. हे झालं. त्याच्यानंतर ना इथलं तुम्हाला दाखवलेलं आहे, हे बघा, अशा प्रकारची शेडिंग तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. त्याच्यानंतर काही लाईट ड्रॉइंग असतं, हे पहा. त्याच्यानंतर या बाजूला मी लाईट दाखवतो. या बाजूला तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला लाईट ड्रॉइंग करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, थोडंसं लाईट ड्रॉइंग दाखवायचं आहे. हे बघा, म्हणजे तुम्हाला आजच्या ह्याच्यामध्ये चित्रामध्ये तुम्हाला शंकूचं पेन्सिलच्या सहाय्याने शेडिंग कसं करायचं आहे, तर हे शेडिंग आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचं शेडिंग तुम्हाला सर्वांना करायचं आहे. याची काळजी प्रत्येकाने घ्यायचं आहे की आपल्याला कुठं शेड लाईट आणि कुठं डार्क. आता तुम्ही काय करायचं आहे, पेन्सिलच्या सहाय्याने हा मधला भाग डार्क करायचा आहे, हा थोडासा रिफ्लेक्शन मध्ये दाखवायचा आहे, त्याच्यानंतर हा हायलाइट मध्ये दाखवायचा आहे, आणि ह्या ठिकाणी थोडंसं आपण काय करणार, डार्क करणार आहे, पुन्हा इकडे मिडल लाईट टोन काढणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे, आलं लक्षात. त्याच्यानंतर थोडं आणखी हायलाइट दाखवणार. हे बघा, आता थोडासा मी या ठिकाणी एकदम हा पार्टिसिपेट तुम्हाला सर्वांना, हे बघा, समजलं. या पद्धतीची शेडिंग तुम्हाला आता काय करायचं आहे, सुरुवात करायचं, शंकूचा आकार काढायचा, आणि शंकूचा आकार काढून तुम्हाला पेन्सिलच्या सहाय्याने शेडिंग आज आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. हे पाहता, हे आपण पूर्ण या ठिकाणी शेडिंग केलेली आहे. आता याला काय करायचं, नाव द्यायचं आहे. नाव कोणते कोणते आहेत बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, नाव द्यायचं आहे प्रत्येकाला. आता हा सर्वात जो लाईट दिसतो तुम्हाला या ठिकाणी, हा जो दिसतो, तर या ठिकाणी याला काय करायचं आपण, हायलाइट. बघा, याला हायलाइट. त्याच्यानंतर ना हा जो आहे पूर्ण या ठिकाणी आपण याला लिहिणार आहोत आपण डार्क. त्याच्यानंतरचा हा जो पार्ट आहे या ठिकाणी दिसतो तुम्हाला, हा एवढाच पार्ट, तो आहे मिडल, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर ना म्हणजे इथं काय केलं, हा डार्क झाला, हा मिडल झाला, हा हायलाइट झाला, लक्षात घ्या. पूर्ण म्हणजे मिडल आला, डार्क झाला, हायलाइट झाला. आता लाईट टोन जो आहे, तो लाईट टोन जो आहे तो तुम्हाला काही ठिकाणी हा जो दिसतो ना, या पार्ट दिसतो ना, तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला, या ठिकाणी काय म्हणजे डार्क, मिडल आणि लाईट, लाईट आणि हायलाइट. हायलाइट म्हणजे हा पूर्ण दिसतो तुम्हाला, हा हायलाइट. अशा प्रकारे या पद्धतीने हे लक्षात घ्या. टोन काय काय करायचा, हा मिडल मध्ये थोडासा दाखवलेला आहे, हा एकदम डार्क मध्ये दाखवलेला आहे, त्यानंतर हा लाईट आणि नंतर हा हायलाइट. समजलं याच्यावरची टोन.